नमस्कार मंडळी. ही नोटीस माझ्या हातात बघत असाल. काल रात्री 9 वाजता यांनी आणून दिली मला. तर या नोटीसमध्ये बघा, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग यवतमाळ येथे 24/1/2026 रोजी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहावे असं या नोटीसमध्ये दिलेलं आहे. पण ही नोटीस त्याच दिवशी 24/1/2026 रोजी रात्री 9 वाजता मला दिल्या जाते. मी हजर कसा राहू? तुम्ही सांगा ना मला. या सर्व पोलीस प्रशासनाने, SP ने, कमिशनरने, इथल्या PIने, रामकृष्ण जाधवने, दिनेश भैसानेची सही आहे याच्यावर. या दिनेश भैसानेने मला सांगावं, मी कसा हजर राहू? त्याच दिवशी रात्री 9 वाजता तुम्ही पाठवता आणि सकाळी 11 वाजता हजर राहा म्हणता. मी कसा राहू? तुमच्या सगळ्या पोलीस प्रशासनाला हा प्रश्न आहे, मी कसा हजर राहू? सांगा तुम्ही मला आता. तुम्ही पदाच्या लायक नाही आहे. तुम्ही त्या वर्दीच्या लायक नाही आहे. तुमचे पोलीसवाले स्वतःच नोटीस आणून देते. 2-2 पोलीसवाले येते नोटीस आणून द्यासाठी. तुम्ही राजीनामा द्या पदाचा. मग काय प्रकार आहे हा? काय प्रकार आहे? म्हणजे तिकडं आमच्या खोट्या सह्या मारून द्यायच्या, हा हजर झाला होता बा. दुसरा अहवाल सादर करून द्यायचा. आमचं दुसरं बयान त्याच्यात लिहून टाकायचं. आपल्या मनमानी कारभार करायचा. हे फसवणूक सगळ्याच कार्यालयामध्ये होते. सरकारी कार्यालयामध्ये हीच फसवणूक होते. कलेक्टर असो, SP असो, ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, मला याचे चांगले अनुभव आलेले आहे. तुम्ही आपल्या मनमानी कारभार करता, स्वतःच्याच मनानं लिहून टाकता आणि समोर पाठवून देता. या प्रकारे तुम्ही सामान्य जनतेची फसवणूक करता. मला हे चांगल्यानं माहित आहे. याचा चांगला अनुभव आहे मला. बरोबर आहे ना? दुसरा अहवाल तुम्ही तुमच्या मनानं सादर करून देता. मग ते SP ले, कलेक्टरले, कमिशनरले, मंत्र्याले, का हा आला होता बा, हा त्याचा अहवाल आहे. असंच आहे ना? अबे सुधरा ना बे, सुधरा ना. आणि याच्यावर दिनेश भैसानेची सही आहे. दिनेश भैसानेनी पोलीस स्टेशनमध्ये मला एक वाक्य म्हटलं होतं, आम्ही पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी आमच्या मेहनतीनं बनलेलो आहोत. त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही जनतेच्या सेवेसाठी आहे, तुम्ही जनतेचे नौकर आहे. तुम्ही त्या पोलीस स्टेशनमध्ये म्हटलं होतं मला, पोलिसांच्या जोरावर. तुम्ही जनतेच्या सेवेसाठी जनतेचे नौकर आहे, तर जनतेच्या हितासाठी काम करा. जनता ही तुमची जबाबदारी आहे. योग्यरित्या त्या जबाबदारी तुम्ही पार पाडा, अशी माझी तुमच्या पोलीस प्रशासनाला आणि दिनेश भैसाने साहेबांना हात जोडून नम्र विनंती आहे. तुम्ही जनतेची सेवा करण्याचा पगार घेता, तर इमानदारीने सेवा करा. धन्यवाद.